पुण्यात पुढच्या बातमीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर येथील जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी पदाचा त्वरित राजीनामा घ्यावा, पक्षातून हकालपट्टी करण्याची तृप्ती देसाईंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। नितीन दिनकर हे पदाचे आमिष देऊन महिलांना धाब्यावर बोलवणं, बियर बारमध्ये बोलवणं, स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावणं अशा प्रकारे पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत आहेत अशा पद्धतीच्या लेखी तक्रार भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात दिनकर यांच्या विरोधात काही महिलांनी दिली आहे। नितीन दिनकर हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे जवळचे व्यक्ती असल्यानं त्याच्या विरोधात जाहीरपणे कुणी बोलत नाही असाही आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे। तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आहेत। तृप्ती देसाईचे आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी तुम्हाला काही प्रश्न विचारतील। राहुल सर, ओव्हर टू यू। तृप्तीताई, एकतर तुमच्यावरती ह्या महिलांनी दाखवलेला विश्वास आहे की त्यांना पक्षाकडे अधिकृतपणे तक्रार करावी अशी वाटली नाही, ते तुमच्याकडे गेले आणि त्यामुळे एक थोडासा दिनकर यांच्या विरोधकांना असा संशय येऊ शकतो की पक्षांतर्गत स्पर्धेमुळे तर घडलेलं नाही आणि तुमच्याकडे ज्या महिला आलेल्या आहेत त्यांनी केवळ हीच तक्रार केली की या तक्रारीची व्याप्ती आणखी मोठी आहे? खरं तर जेव्हा 2 दिवसापूर्वी माझ्याकडे नगर उत्तर भागातून जेव्हा महिला आल्या, त्या भारतीय जनता पार्टीच्याच महिला पदाधिकारी आहेत, काही त्यांच्या मैत्रिणी त्यांच्या बरोबर होत्या आणि कुठलीही स्पर्धा किंवा यासाठी नाही, परंतु ज्यांची निवड झाली, जे नितीन दिनकर आहेत, ते ज्या पद्धतीनं महिलांना पदाचं आमिष देतात, त्यांना दिवसभर गाड्यांमधून फिरवतात, मुंबईला जाताना सुद्धा आवर्जून महिलांनाच गाडीतून नेलं जातं, रात्रीच्या वेळेला सुद्धा ढाब्यावर किंवा बियर बारमध्ये जेव्हा जातात, दारू पितात, तेव्हा सुद्धा महिलांना थांबवलं जातं, त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला पद पाहिजे तर तुम्हाला माझ्याबरोबर थांबावं लागेल आणि मग तिथे त्यांना जबरदस्ती नाचायला लावलं असेल, बाकीच्या गोष्टी असतील, तर अशा पद्धतीची लेखी तक्रार त्यांनी सांगितलं की हे राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्री आहेत त्यांच्या जवळचे असल्यामुळं स्थानिक नेते किंवा कुणाकडेही आम्ही गेलो तर तिथे आमचं ऐकलं जाणार नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याकडे जाण्याऐवजी मी नगर जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि त्याचे इम्पॅक्टही आपण बघितले असतील, त्यामुळे त्या फार विश्वासाने माझ्याकडे आल्या। त्यांनी मला हा जो ढाब्यामधला जो व्हिडिओ आहे तो सुद्धा दिलेला आहे आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं आता या सरकारने तर अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर केलं। पण एक तृप्तीताई, एक थोडं थांबवतो तुम्हाला की हा जो व्हिडिओ तुमच्याकडे आला आहे तो व्हिडिओ केव्हाचा आहे, कुणी शूट केला आहे? कारण तुम्ही तो व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या स्वभावाप्रमाणे त्याचं विश्लेषण केलं असेल। दुर्दैवाने ज्यांनी आरोप केला त्याच त्या 2 महिला आहेत का की ज्यांना हा त्रास सहन करावा लागलाय आणि ती जी पार्टी झाली ती पार्टी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झाली आणि त्याच्यामध्ये केवळ 2च महिला पदाधिकारी होत्या का आणखी जास्त होत्या? खरं तर आपण बघितलं तर हा व्हिडिओ जो आहे तो श्रीरामपूरच्या जवळच्या एका ढाब्यातला आहे, त्यातल्या ज्या काही पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर अजूनही काही जणी तिथे होत्या आणि त्याच्यामध्ये ते शूट करण्यात आलेलं आहे। परंतु माझ्याकडे जेव्हा महिला आल्या त्यांनी सांगितलं की जर आम्ही जाहीरपणे याची तक्रार राधाकृष्ण विखे पाटील किंवा कुणाकडे जर केली असती तर त्यांनी शेवटी दिनकरांचीच बाजू घेतली असती आणि दिनकरांना पोलीस प्रोटेक्शन आहे, त्याच्यामुळे दरवेळी कुणी त्यांच्या विरोधात बोलायला गेलं किंवा काही तक्रार केली तर पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्याची दहशत जी आहे ती करतात आणि ज्यांनी तक्रार केली त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करतात। या व्हिडिओमध्ये असलेल्या ज्या 2 महिला आहेत त्या माझ्याकडे आलेल्या नव्हत्या, परंतु त्यांच्याबरोबर असलेल्या ज्या मैत्रिणी आणि इतर महिलांबरोबर सुद्धा अशा काही गोष्टी ज्या काही झालेल्या आहेत तर त्यांनी माझ्याकडे येऊन जी आहे ती लेखी तक्रार दिलेली आहे। ओके, थोडक्यात तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा की हे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते वुमनायझर आहेत आणि ते वुमनायझर आहेत याची माहिती ही राधाकृष्ण विखे पाटील यांना अप्रोक्षपणे तरी कुणीतरी कळवलेली असेल, कारण तेवढा विश्वास त्या महिलांना आहे की ही गोष्ट त्यांना कदाचित माहिती असावी, तर राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांना बॅकिंग देतात। त्याचं कारण काय? आणि हे जे वुमनायझर आहेत तर हे एवढ्यापर्यंतच थांबलेलं आहे का? तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की गाडीमध्ये घेऊन जाणं वगैरे होतं? हो, खरं तर आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचं जिल्हाध्यक्षपद म्हणजे मोठं आहे, आपण महिलांच्या बाबतीत कसं वागलं पाहिजे, त्यांना कसा मान सन्मान दिला पाहिजे हे पक्षाचं त्यांचं धोरण आहे, परंतु जिल्हाध्यक्ष आपण जर
अशा पद्धतीनं करत असतील तर म्हणून मी काल देवेंद्रजींना पहिला लेखी तक्रार दिली आणि मग मी मीडियाला हे प्रकरण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये या महिला असतील पदाधिकारी यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा कानावर हे सगळं अनेक वेळा घातलेलं आहे. त्यानंतर ते 2 दिवसापूर्वी जे आहे ते त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा भेटलेले आहेत, सुजय विखे पाटलांना आणि राम शिंदेना सुद्धा जी आहे ती तक्रार त्यांनी केली आहे. परंतु पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळं तुम्ही जे आहे ते रीतसर वरिष्ठ लेवलला तक्रार करावी प्रदेशाध्यक्षांकडे, अशा पद्धतीचा सगळ्यांचा सूर होता. आणि मग पक्षात नेमका न्याय मिळेल का नाही म्हणून आमच्या भूमाता ब्रिगेडकडे या महिलांनी तक्रार केली. आणि महिलांच्या बाबतीत मग छेडछाड असेल, काही गोष्टी असतील, त्यांना जबरदस्ती थांबवणं असेल, म्हणजे आता जे व्हिडिओ आहे त्या पुराव्यानुसार मी तेवढंच बोलले, परंतु अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांचे आधी जे आहे ते अवैध धंदे होते, ते काही प्रॉपर श्रीरामपूरचे नाही, ते नेवासातून आलेले आहेत. आणि श्रीरामपूरमध्ये सुद्धा एका माजी मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये ते राहतात. तिथं सुद्धा अनेक वेळेला महिलांना बोलवलं जातं, तिथं पार्ट्या केल्या जातात, त्यांना जे आहे त्या नको त्या गोष्टी करायला लावतात. अशा पद्धतीचे तृप्ती देसाई, तुम्ही आरोप जे करत आहात ते आरोप खूपच गंभीर आहे. तुमचं असं म्हणणं आहे की माजी मंत्र्याच्या बंगल्यामध्ये आणून त्या महिलांना नको ते करायला भाग पाडलं जातं? आर यू शुअर? हो, म्हणजे महिलांनी स्वतः सगळं सांगितलेलं आहे. आणि मलाही आश्चर्य वाटलं की या महिलांना आपल्यासारख्या भूमाता ब्रिगेड सारख्या संघटनेकडे यावं लागलं. त्यांचा पक्ष फार मोठा आहे, अनेक प्रवेश तिथं होत आहेत आणि तिथे एखाद्या नेत्याला असं वाटलं नाही का की महिलांच्या बाबतीत असं घडतंय? दररोज आता नेत्यांच्या संपर्कात असलेला हा जिल्हाध्यक्ष आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन थोडं थांबवतो. हा तर विश्लेषणाचा भाग झाला. मला हे समजून घ्यायचं आहे की तुमच्याकडे महिलांनी जे आरोप केलेत त्याची व्याप्ती आता जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच्यापेक्षा अधिकची व्याप्ती आहे असं तुमच्या बोलण्यात नाही येते का? तुमच्याकडे महिलांकडे तर हा एक पुरावा म्हणून त्यांनी तो माझ्याकडे दिला, परंतु महिलांच्या बाबतीतल्या त्या ज्या महिला आलेल्या होत्या त्या एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत होत्या. कारण ते एकतर तक्रार दिली, त्यांना जर नावं कळाली तर आम्हाला काय करतील किंवा आमच्या विरोधात तक्रारी दाखल, खोट्या गुन्हे दाखल करायला काही महिलांना पुढे केलं जाऊ शकतं किंवा इतरांकरवी गुन्हे दाखल होतात. आणि फक्त पार्टी करणे असं नाही तर अनेक महिलांचा गैरवापर सुद्धा पद देण्याच्या बाबतीत जे आहे तो त्यांच्याकडनं वापर केला जातो. अशा पद्धतीची रीतसर तक्रार दिली. आणि मी जसं सांगितलं की श्रीरामपूरला एका माजी मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये हे काहीतरी रेंडनी राहतात, तिथंही दररोज जे आहे ते दारू पिऊन पार्ट्या करणं, महिलांना तिथं बोलवणं आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथं चालतात. बापरे, म्हणजे मी तुमच्याच या उत्तराची पुनरुक्ती आपल्या प्रेक्षकांसाठी करतो. अहिल्यानगर सारखा मोठा जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये 2 जिल्हाध्यक्ष आहेत, तिथे अत्यंत मोठे मोठे राजकीय नेते आहेत आणि आता तिथे असलेले भारतीय जनता पार्टीचे की जो सत्ताधारी पक्ष आहे की ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण आहेत, तर त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे पद वाटण्यासाठी महिलांबरोबर गैरकृत्य करतात. नव्हे, त्यांचं असं मत आहे महिलांचं की ज्या तुमच्याकडे आल्या की असं गैरकृत्य त्यांच्यासोबत केल्याशिवाय, आणि पुन्हा तुम्ही एक शब्दही वापरला की महिलांचा गैरकृत्यासाठी वापर केला जातो, त्याचे कितीही अर्थ काढता येऊ शकतात. आणि ही यासाठी गंभीर बाब आहे की सत्ताधारी पक्ष की जो सत्ताधारी पक्ष कायम पार्टी विथ डिफरन्स वगैरे महाराष्ट्राला आणि देशाला सांगत राहतो. कालच मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना मार्गदर्शन करताना असं म्हटलंय की पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशी कुठलीही कृती करू नका. मला आतापर्यंत असं वाटलं होतं की हा जो व्हिडिओ आहे हा स्पर्धेतनं आला असावा आणि एक पत्रकार म्हणून मला जे प्रश्न पडतात ते मी तुम्हाला विचारले, परंतु तृप्ती देसाई हे पुढच्या गोष्टी सांगतायत. त्यांचं असं मत आहे की ह्या महिलांकडे जर अधिकची चौकशी केली तर भारतीय जनता पार्टी नगर जिल्हा अंतर्गत म्हणजे अहिल्यानगर जिल्हा अंतर्गत अनेक भानगडींचा तपशील बाहेर येऊ शकतो आणि जिल्हाध्यक्षांनी इतक्या भानगडी करून ठेवलेल्या आहेत. आणि पुन्हा दिनकर यांना जर काही बोलायचं असेल तर आम्ही खुले आहोत. आय होप की तृप्ती देसाई यांना सुद्धा ते मान्य असेल की त्यांनी प्रतिवाद केला तर आपण ते समजून घेऊ. परंतु त्यांना जे पाठबळ मिळालेलं आहे ते पाठबळ राधाकृष्ण विखे पाटील यांचं आहे असं तुम्ही त्या लेखी तक्रारीत म्हणालात. आणि त्यासोबतच तुम्ही म्हणालात की सुजय विखे यांना सुद्धा कळवलंय. तर हे जास्त गंभीर आहे की जेव्हा पक्षाचा इतका वरिष्ठ नेता की ज्यांच्याकडे महत्वाची पदं आहेत, मंत्री आहेत ते स्वतः, आणि ते स्वतः त्यांचं पाठराखण करतायत, तर ही जास्त गंभीर बाब आहे. तुम्ही व्यक्तिशः जेव्हा हा व्हिडिओ तुमच्याकडे आला तेव्हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी काही संपर्क साधला किंवा सुजय विखे यांच्याशी तुम्ही बोललात आणि त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून दिलं?
माझ्याकडे जेव्हा लेखी तक्रार, हा व्हिडिओ आणि महिलांनी सांगितलेली हकीकत आली, तेव्हा सगळ्यात पहिला मी काल मुख्यमंत्र्यांना जो आहे तो मेलद्वारे तक्रार केलेली आहे आणि तीच तक्रार मी राधाकृष्ण विखे पाटील असतील, राम शिंदे असतील आणि प्रदेशाध्यक्ष असतील यांना सगळ्यांना केली आहे. आणि हे इतकं गंभीर आहे की महिलांच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं चुकीचे कृत्य करणारा जर जिल्हाध्यक्ष त्यांच्या उत्तर भागामध्ये काम करत असेल तर तातडीनं त्यांचा राजीनामा तर होणं गरजेचं आहे. परंतु महिलांना गैरकृत्य करायला लावणारा किंवा त्यांचा गैरवापर करणारा, पदाचा गैरवापर करून जे आहे ते असले अश्लील कृत्य करणारा जिल्हाध्यक्ष आहे त्याला पक्षातून हकालपट्टी करावी, अशा पद्धतीची मागणी जी आहे मी लेखी तक्रार केलेली, मी कुणालाही फोन केले नाही. फाईन तृप्तीताई, सॉरी थोडी वेळेची मर्यादा आहे आणि तुमच्या स्वभावाप्रमाणे मला माहिती आहे की तुम्ही अहिल्यानगरमध्ये जाऊन ह्या प्रकरणाची तड लावाल. दीपाली, असं आहे की हे प्रकरण यासाठी गांभीर्यानं घ्यायला हवं की जिल्हाध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचा आहे एवढ्या मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये महिला कार्यकर्त्याबरोबर अशा स्वरूपाची कृती होत असेल आणि पदं मिळवण्यासाठीच त्यांना असं करायला भाग पाडलं जात असेल तर हे जास्त गंभीर आहे. तोच ते हे राज्य आहे की ज्या राज्यानं देशात पहिल्यांदा महिलांसाठीच्या आरक्षणाची व्यवस्था राजकारणात केली. निश्चितच राहुल, त्यामुळे तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप हे अतिशय गंभीर आहेत आणि यावर आता नेमके काय पावलं उचलली जातात, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तृप्तीजी, आपण NDTV मराठीशी बातचीत केल्याबद्दल आणि धन्यवाद राहुल कुलकर्णी, आपण संपूर्ण माहिती दिल्याबद्दल.